नमस्कार. मी डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर. आज आपल्यासमोर स्वामी विवेकानंद या विषयावर बोलण्यासाठी आलो आहे. मित्रांनो, आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. त्यानिमित्त आपल्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो. ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो, त्यांचं खरं नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असं आहे. त्यांच्या आईचं नाव भुवनेश्वरी देवी आहे. नरेंद्रचं गाव जे आहे ते कलकत्ता आहे आणि याच कलकत्त्यामध्ये नरेंद्रचं प्राथमिक शिक्षक आणि महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा झालेलं आहे. ते ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं नाव मेट्रोपॉलिटन स्कूल असं होतं आणि ते ज्या महाविद्यालयात शिकले त्या महाविद्यालयाचं नाव प्रेसिडेन्सी कॉलेज असं होतं. या महाविद्यालयीन जीवनामध्येच रामकृष्ण परमहंस यांच्याशी नरेंद्रची भेट झाली आणि अधूनमधून ह्या भेटी वाढत गेल्या. त्यातूनच खऱ्या अर्थानं रामकृष्ण परमहंस यांना नरेंद्रमध्ये असलेल्या सुप्त अशा गुणाची ओळख झाली आणि नरेंद्रला रामकृष्ण परमहंस यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ज्या काही विशेष बाबी आहेत याची थोडी बहुत जाणीव होत चाललेली होती. परंतु नियतीचा घाला पहा. 1884 मध्ये नरेंद्रचे वडील मरण पावले आणि त्यामुळे नरेंद्रवर घराच्या काही जबाबदाऱ्या पडल्या. रामकृष्ण परमहंसांशी भेटणं कमी झालेलं होतं. परंतु शेवटी जे मान्य आहे नियतीला ते होणारच. नरेंद्र पुन्हा परमहंसाकडे जाऊ लागले, त्यांच्याशी संवाद होऊ लागला आणि त्यातूनच ध्यानाची जी काही शक्ती आहे ती नरेंद्रला परमहंसांकडून भेटत गेली. ह्या ज्ञानाच्या देवाणघेवाणीमधूनच नरेंद्रला 1886 या सालच्या मार्च महिन्यात ध्यान लागलं. ते ध्यानात एकाग्र झाले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या उर्वरित जीवनाला कलाटणी मिळाली. परमहंसांचा देहांत 1886 मध्ये झाला आणि त्यानंतर परमहंसांचे जे काही अनुयायी होते, जे काही भक्त होते, यांच्यामध्ये सर्वात प्रभावी असलेले विवेकानंद यांनी परमहंसांच्या सर्व शिष्यांचं नेतृत्व केलं आणि त्यातूनच ठरवलं की आपण समाजातल्या ज्या काही समस्या आहेत याचं अवलोकन केलं पाहिजे. समाजाला नेमकं आपल्याला काय द्यायचं आहे याचाही विचार झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलण्यात आलं आणि 1888 साली विवेकानंद हे कलकत्त्याच्या बाहेर पडले. त्यांनी भारतभर भ्रमंती केली. भारताच्या विविध राज्यातून फिरत असताना विविध भाषांचा, विविध संस्कृतींचा त्यांनी अभ्यास केला. राज्यात असलेले जे काही सांस्कृतिक विविधता आहे त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांनी जाती धर्माच्या ज्या काही बंधनातून लोक वावरत आहेत त्याचाही अभ्यास केला. त्यांनी सगुण निर्गुण या सगळ्या प्रपंचामध्ये अडकलेल्या वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधला. रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर त्यांनी भ्रमंतीचा जो काही निर्णय घेतला तो अत्यंत महत्वाचा निर्णय त्यांच्यासाठी ठरला. महत्वाचं म्हणजे ज्या वेळेसला विवेकानंद भ्रमंतीसाठी बाहेर पडले त्यावेळेसला ते फक्त आणि फक्त एकटे होते. त्यांच्या मठातले इतर जे अनुयायी होते ते सुद्धा भ्रमंतीसाठी बाहेर पडले होते, परंतु ते समूहाने पडले होते आणि अशा ह्या समूहाचा आणि विवेकानंदांचा एका ठिकाणी मिलाप झाला. तोही काही क्षणापुरताच होता. उत्तर भारतामध्ये एका ठिकाणी विवेकानंद आणि त्यांचे मठातले जे काही सोबती आहेत ते भेटतात. त्यातला एक सोबती विवेकानंदांना आग्रह करतो की मला तुमच्यासोबत येऊ द्या. त्यावरती नाही म्हणतात. याचं कारण एकमेव असं आहे
की जर आपल्यासोबत कोणी असेल तर आपल्या मनामध्ये त्याच्याप्रती मोह निर्माण होईल आणि आपलं जे काही ध्येय आहे कदाचित ते पूर्ण होणार नाही, असं त्यांना वाटलं असावं. आणि म्हणून त्यांनी एकटा चलो रे हाच निर्णय घेतला आणि ते पुढेही साधारणपणे 1892 पर्यंत सबंध भारतातून फिरत राहिले. आणि या प्रवासातून त्यांना आलेले अनुभव, त्यांनी केलेला अभ्यास हा तर त्यांच्याकडे होताच, परंतु त्याचबरोबर उपनिषदांमधून, भगवद्गीतेमधून, बुद्धाच्या तत्वज्ञानातून, येशूच्या तत्वज्ञानातून, शंकराचार्यांच्या तत्वज्ञानातून आणि आपल्या गुरुच्या म्हणजेच रामकृष्ण परमहंसांच्या विचारातून, प्रत्यक्ष आचरणातून त्यांना जे जे काही अवगत झालं त्यातून त्यांची एक विशिष्ट अशी धारणा बनली. आणि ती धारणा घेऊन ते शिकागो या ठिकाणी झालेल्या सर्व धर्म परिषदेमध्ये आपला तो विचार मांडला. आणि अमेरिकेतून जेव्हा परत आले, ते शिकागोहून जेव्हा परत आले त्यानंतर रामकृष्ण मठाची त्यांनी स्थापना केली. या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या आई वडिलांचं जे काही कर्तृत्व आहे ते निश्चितच त्यांच्या स्मरणात सदैव राहिलेलंच आहे. कारण लहान असताना त्यांची आई त्यांना म्हणायची मानवाप्रती अपार प्रेम ठेवलं पाहिजे. त्यांचे वडील त्यांना म्हणायचे की या मानवी जीवनामध्ये दारिद्र्य आहे आणि या दारिद्र्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आत्मसात करत असताना, प्रवासातून वावरत असताना जे जे काही आपल्याला ज्ञान मिळत आहे त्या त्या ज्ञानाचा या समाजात असलेल्या दारिद्र्यावर काही उपाय म्हणून परिणाम करता येईल का, याचा त्यांनी विचार केलेला होता. हे व्यक्तिमत्व संबंध भारतासाठीच नाही तर जगातल्या अनेक लोकांसाठी आदर्श प्रारूप ठरलेला आहे. विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून सत ही निरपेक्ष आहे, निर्गुण आहे आणि अशा या निरपेक्ष निर्गुण सतचं ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विवेकानंदांनी ब्रह्मालाच सत मानलेला आहे. त्यांनी अमूर्त अशा एक तत्वाला सत मानलेला आहे. ते ईश्वरा सत मानतात. किंबहुना ब्रह्म, ईश्वर, अमूर्त तत्व या सगळ्यातून आपण सतचं ज्ञान करून घेतलं पाहिजे असं ते म्हणतात. सत ब्रह्मस्वरूप आहे आणि या ब्रह्माचं सगुण स्वरूप ईश्वर आहे. म्हणून या ठिकाणी ईश्वर आणि ब्रह्म हे दोन असल्याचं भासू शकते, परंतु ईश्वरामध्ये आणि ब्रह्मामध्ये द्वैत नाही, ते एकच आहेत. ईश्वर या जगताचा आधार आहे, तो संबंध आत्म्यांचा आधार आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तो स्वयंभू आहे, तो स्वतंत्र कारण आहे. या ईश्वरानेच या जगताची निर्मिती केली आहे, तोच या जगताचा व्यवस्थापक आहे. अशा या ईश्वराचा निषेध करता येत नाही, कारण तो आपला अनिवार्य असा भाव आहे. तो सर्व तत्वांमध्ये निहित आहे, तो शाश्वत आहे, तो परमशुभ आहे, आनंद स्वरूप आहे, तोच परम आदर्श आहे, तो प्रेम स्वरूप आहे, तो प्रत्येक तत्वाचा शाश्वत असा विषय आहे. या ईश्वराप्रमाणे हे जे जगत आहे तेही सत आहे, कारण ज्या अर्थी हे ईश्वर सत आहे त्या अर्थी त्याच्यापासून निर्माण झालेलं हे जगतही सत आहे. जगताच्या आत होणाऱ्या परिवर्तनामुळे शंकराचार्यांनी जगताला मिथ्या म्हटलेलं होतं, पण याचा अर्थ त्यांनी जगताला असत म्हटलंय असा होत नाही. आणि हीच बाब विवेकानंदांनी पटवून सांगले तर दिसून येते. जगतात होणारे परिवर्तन हे ईश्वराच्या सृजनशीलतेचे लक्षण आहे. ईश्वर जगतात सतत काही ना काही करीत असतो आणि म्हणून या ठिकाणी परिवर्तन दिसून येते. या जगतामध्ये विविध घटक आहेत, त्यामध्ये मनुष्य हा एक महत्वाचा घटक आहे. या मनुष्याचे दोन भाग करावे लागतात, एक आध्यात्मिक आणि दुसरं भौतिक. भौतिक दृष्टिकोनातून हे जे शरीर आहे, या शरीराला अनुसरून जे इंद्रिय आहेत ते सदैव काही ना काही कार्य करत असतात. त्यांच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे. या शरीराचे, या इंद्रियाचे
प्रतिक्रिया करण्याचे जे काही नियोजन आहे ते अगदी सुव्यवस्थित आहे. ते कुठल्या ना कुठल्या ध्येयाला अनुसरून आहे. मात्र याचा अर्थ हे शरीर यंत्रवत आहे असा होत नाही. अर्थात हे शरीर यंत्र नाही. या शरीरामध्ये एक विशेष असा गुण आहे आणि तो म्हणजे बुद्धी होय. या शरीराचं दुसरं रूप, या मानवाचं दुसरं रूप अध्यात्म आहे. हा अध्यात्म जो विषय आहे तो चेतन स्वरूप आहे. आत्म्याला अनुसरून आध्यात्मिक मानवाची कल्पना केलेली आहे. आध्यात्मिक माणूस भौतिक शरीराच्या क्षमता वाढविणारा आहे. याच आध्यात्मिक मानवाचे जे आत्मरूप आहे ते व्यापक आहे. त्याचे हे आत्मरूप विविध घटकातून आपल्याला समजून घ्यावे लागते. समुद्र विस्तृत आहे, ते व्यापक आहे, मात्र त्याच्या त्या लाटा या क्षणाला आहेत, दुसऱ्या क्षणाला नाहीत. या लाटा परिवर्तन पावत असतात. मात्र समुद्र विस्तृत आहे, तो आहे त्याच ठिकाणी आहे. हे आत्मस्वरूपही तसंच विस्तृत आहे. या आत्म्याच्या माध्यमातून जे काही परिवर्तन दिसते त्या लाटासारखं आहे. हे लाटा आणि त्या समुद्र दोन्ही एकच आहेत. समुद्र हा ब्रह्मस्वरूप आहे, ईश्वर स्वरूप आहे आणि मनुष्य त्या लाटांप्रमाणे आहे. परंतु लाटा ज्या पद्धतीनं आपल्याला काही काळाने दिसत नाहीत तसंच हे आत्मस्वरूप दिसणार नाही का असं म्हणता येत नाही. कारण ज्याप्रमाणे लाटा ह्या समुद्रातच आहेत त्याप्रमाणे आत्मरूप असलेले हे आध्यात्मिक मानव त्याच ब्रह्मामध्ये, त्याच ईश्वरामध्ये सुद्धा आहे. हे जे आत्मरूप आहे ते पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि या आत्म्याच्या स्वतंत्र रूपाला ओळखणे हेच खऱ्या अर्थानं मानवाचे ध्येय आहे. आणि हाच विचार आजच्या या जयंती प्रसंगी आपण लक्षात ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद.